नागपूरमध्ये उन्हाचा पारा 45°C पोहोचलाय। सिग्नलवर ग्रीन नेटसह पाण्याचे फवारे मारण्यात आले। नागपूर मनपाकडून उन्हापासून बचावासाठी खास उपाययोजना करण्यात आल्या। नागपूर महानगरपालिकेकडून हीट ॲक्शन प्लॅन अंतर्गत सिग्नलवर ग्रीन नेटच्या खाली पाण्याचे फवारे लावण्यात आले। याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। महिन्याच्या सुरुवातीपासूनच नागपूरमध्ये जे आहे ते उन्हाच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली। जवळपास 45°C जे आहे ते तापमानाचा पारा गेलेला होता। त्यामुळे आता नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आहे ते हीट ॲक्शन प्लॅन अंतर्गत या पद्धतीने ज्या सिग्नल्सवर जे आहे ते ग्रीन नेट बांधण्यात आले आणि मी सध्याला नागपूरच्या टेलिफोन एक्सचेंज चौकामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर ग्रीन नेटच्या खाली जे आहे ते या पद्धतीने पाण्याचे फवारे देखील लावण्यात आले आहे, जेणेकरून दुपारच्या वेळी सिग्नलवर थांबणारे जे काही वाहन चालक असतील त्यांना जे आहे ते कुठं ना कुठेतरी एक गारवा निर्माण व्हावा आणि उन्हापासून त्यांचा बचाव व्हावा अशा पद्धतीचं जे आहे ते हीट ॲक्शन प्लॅन अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने हे टेलिफोन एक्सचेंज चौकामध्ये जे आहे ते या पद्धतीने हे पाण्याचे फवारे जे आहे ते लावण्यात आले आहे। अगदी काही सेकंद बनवून काही सेकंदात पुन्हा जे आहे ते हे फवारे अतिशय स्प्रिंकलर सारखे जे आहे ते छोट्या पद्धतीने जे आहे ते पाण्याचे फवारे या ठिकाणी मारत आहे आणि अगदी वरून ग्रीन नेटची सावली देखील देण्यात येईल। त्यामुळे या ठिकाणी सिग्नलवर जे काही वाहन थांबतील, दुचाकी विशेषतः म्हणजे दुचाकीधारक असतील त्यांना कुठं ना कुठेतरी जे आहे ते या उन्हाचा चटक्यापासून जे आहे ते काहीसा या ठिकाणी दिलासा मिळतो आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।